नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारचा महाधमाका. या कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, तर पेन्शन योजना लागू. वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता वाढली असतानाच जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीलाही जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने एका विशिष्ट प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा देत त्यांच्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कार्मिक आणि पेन्शन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन आणि पेन्शनभोगी कल्याण विभागाने 22 जून रोजी एक अधिकृत आदेशाद्वारे ही घोषणा केलेली आहे. या सवलतीचा लाभ अशा कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांनी 31 डिसेंबर 2003 किंवा त्यापूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी आपले अर्ज सादर केलेले होते. 1 जानेवारी 2004 पूर्वी सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळतो. कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम मासिक पेन्शन म्हणून मिळते आणि विशेष म्हणजे पेन्शनधारकांना कर्मचाऱ्यांप्रमाणेच वर्षातून 2दा वाढणाऱ्या महागाई भत्त्याचाही लाभ मिळतो. ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनसह अनेक कर्मचारी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचे आता मनापासून स्वागत केले आहे. यासोबतच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी ही मागणी आता पुन्हा लावून धरली आहे. या नव्या निर्णयामुळे आता अनुकंपाधारकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे.